पोलीस अधिनियमामध्ये टोळीला तडीपार करायचं असेल, टोळीला म्हणजे टोळी म्हणजे 2 आणि 2 पेक्षा जास्त व्यक्ती, तर या व्यक्तींना तडीपार करायचं असेल तर जिल्हा दंडाधिकारी किंवा उपविभागीय दंडाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना हे अधिकार आहेत. यामध्ये संभाव्य मानवी जीविताला धोका किंवा मानवी मालमत्तेला, मानवाच्या लोकांच्या संपत्तीला धोका, प्रॉपर्टीला होणाऱ्या लोकांना त्या भागातून निघून जाण्याचा आदेश देणे म्हणजे डिस्पर्सल ऑफ गँग असं म्हटलेलं आहे. ते अगदी ऐन वेळेला जिल्हा दंडाधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी आणि पोलीस अधीक्षक हे तडीपार करू शकतात त्या टोळीच्या टोळीला. आणि तो आदेश टोळी प्रमुखाच्या नावाने काढला जातो आणि त्या टोळीमध्ये किती व्यक्तींचा समावेश केला आहे त्यांची नावं घालून दवंडी पिटवून सुद्धा, ऐन वेळेला दवंडी देऊन सुद्धा या टोळीनं या भागातून निघून जाण्याचा ते आदेश देऊ शकतात. तर हा 55चा प्रस्ताव पाठवित असताना प्रत्येक वेळेला गुन्हा दाखल असला पाहिजे असं नाही, गुन्ह्याची आवश्यकता नाही. ज्या व्यक्तीकडून संभाव्य कालावधीत किंवा त्यांच्या आता सध्याच्या परिस्थितीमध्ये चालू वर्तमान काळात गुन्हा घडत आहे, मालमत्तेला धोका निर्माण झालेला आहे, जीविताला धोका निर्माण झालेला आहे, अशा परिस्थितीमध्ये तडीपार करण्याचा अधिकार आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या क्रिया वर्तमान काळातील आणि नजीकच्या भविष्यकाळातील ज्या धोकादायक आहेत त्या धोकादायक व्यक्तींना काढून टाकणे. त्यानंतर 56 मध्ये 3 प्रकार आहेत बघा. 56 मध्ये 3 प्रकार आहेत. एक 56(1) मधील ए मध्ये आहे ते ज्या व्यक्ती प्रकरण 12, 16 किंवा 17 IPCचं म्हणजे बनावट नाणी, शहरावरचे गुन्हे, मालमत्तेवरचे गुन्हे या संबंधातील गुन्हे करत आहेत, परंतु त्यांच्याविरुद्ध उघडपणे साक्ष देण्यासाठी कोणीही आपल्या समोर सार्वजनिक ठिकाणी न्यायालयात यायला तयार नसेल तर अशा व्यक्तींविरुद्ध आपणाला तडीपार प्रस्ताव पाठवता येतो. 56(1) म्हणायचं त्याला. 56(1) जे जातीवादी गुंड आहेत, कम्युनल आहेत, धार्मिक विद्वेष निर्माण करणारे लोक आहेत, त्यांना 56(1) खाली करता येईल. आणि 56(1) खाली आपणाला जे आहे ते काय बेगर किंवा अशा लोकांना की ज्यांचा समाजामध्ये लोकांना उपद्रव निर्माण झालेला आहे, बेगर्स वगैरे, तर अशा लोकांना तडीपार करण्याची तरतूद आहे. आणि हे अधिकार फक्त जिल्हा दंडाधिकारी आणि उपविभागीय दंडाधिकारी यांना आहेत. पोलीस आयुक्तालयामध्ये हा अधिकार माननीय उपायुक्त, पोलीस उपायुक्त म्हणजे डेप्टी कमिशनर ऑफ पोलीस आणि त्यावरील दर्जाचे अधिकारी यांना आहेत. 57 मध्ये जो प्रस्ताव आहे बॉम्बे पोलीस ॲक्ट 57 त्यामध्ये 5 प्रकार आहेत एकूण. त्यामध्ये शिक्षा झालेल्या आरोपींना विवक्षित अपराधामध्ये विशिष्ट अपराधासाठी शिक्षा झालेल्या अपराध्यांना एका जरी अपराधासाठी शिक्षा झाली असेल तरी सुद्धा अगदी जुगार कायदा 12(अ) खाली तरी त्याला तडीपार करता येईल. दारूबंदीच्या कायद्यामधली काही ठराविक कलम आहेत त्यांना एका अपराधासाठी, काही अपराधाला 2 शिक्षा पाहिजेत, काही अपराधाला 3 शिक्षा पाहिजेत, 122 मध्ये 2 पेक्षा जास्त शिक्षा पाहिजेत, असं या ठिकाणी तरतूद केलेली आहे. प्रकरण 12, 16, 17 मध्ये 1 शिक्षा झालेली असेल तरी सुद्धा तडीपार करता येईल. हे तुम्हाला 57 मधलं लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आणि मग आपल्याला चॅप्टर प्रोसिडिंगमध्ये मी यापूर्वी सांगितलेलं आहे की तुम्हाला CRPC 106 जे आहे ते सेशन जज किंवा संबंधित न्यायालय आरोपीला शिक्षा दिल्यानंतर सुद्धा पुन्हा त्याला चांगल्या वर्तणुकीचा बॉन्ड घ्यायची त्यांना अधिकार आहेत आणि ते न्यायालयाचं काम आहे, आपला हस्तक्षेप नाही. आपण न्यायालयाला म्हणू शकत नाही की तुम्ही त्याच्याकडून चांगल्या वर्तणुकीचा बॉन्ड घ्यावा म्हणून. फक्त सरकारी वकील आपली विनंती करू शकतील, परंतु सक्ती करता येत नाही किंवा प्रस्ताव पाठवता येत नाही. 107 CRPC मध्ये कार्यकारी दंडाधिकारी यांच्याकडे 3 बाबीसाठी प्रस्ताव पाठवला जातो. एक, त्या व्यक्तीनं सार्वजनिक शांतता भंग करू नये म्हणून संभाव्य काळात त्याच्याकडून बॉन्ड घेता येईल. त्या व्यक्तीनं कोणतंही बेकायदेशीर कृत्य करू नये यासाठी त्याच्याकडून बंद घेता येईल. आणि सार्वजनिक स्वास्थ्य
किंवा प्रगाढ शांतता पब्लिक ट्रँक्विलिटी भंग करू नये यासाठी CRPC 107 प्रमाणे त्याच्याकडून जो बंद पत्र घेण्यात येतं ते सार्वजनिक शांततेचा भंग करू नये यासाठी घेण्यात येतं. इथे चांगल्या वर्तणुकीसाठी नाही. हे बंदपत्र जास्तीत जास्त 1 वर्षाच्या कालावधीकरताच घेता येतं. त्यानंतर 108 आहे ते समाजामध्ये धर्म, जात, प्रांत, भाषा, लिंग यावरून जे काय तणाव निर्माण करतील, प्रक्षोभक भाषणं करतील त्यांच्या विरुद्ध 108 प्रमाणे कारवाई करण्यात येते आणि त्यामध्ये चांगल्या वर्तणुकीचा हमी घेण्यात येते. 1 वर्षाकरता ती हमी घेण्यात येते. त्यानंतर 109 मध्ये जी व्यक्ती दखलपात्र अपराध करण्याच्या बेतात आहे किंवा संशयास्पद त्याच्या हालचाली आहेत आणि त्या दखलपात्र गुन्हा करण्याला प्रतिबंध करण्यासाठी आपल्या पूर्वीच्या रेकॉर्डवर असलेल्या किंवा आत्ता त्याच्या धोकादायक हालचाली चालू आहेत आणि संभाव्य काळात सुद्धा तो यात्रा आलेली आहे. समजा ज्योतिबाची यात्रा झालेली आता, पण आता नवीन कुठली तरी यात्रा आलेली आहे. त्या यात्रे कालावधीत हे पिक पॉकेटिंग करतील, बॅग लिफ्टिंग करतील, चेन स्नॅचिंग करतील, चोऱ्या करतील तर त्यांना तडीपार करण्याची तरतूद या ठिकाणी आहे. तडीपार नाही, त्यांच्याकडून चांगल्या वर्तणुकीचा बॉन्ड घेण्याची तरतूद आहे. 109 प्रमाणे तो सुद्धा 1 वर्ष करता. त्यामुळे 107 मध्ये 1 वर्षासाठी आहे, परंतु तो चांगल्या वर्तणुकीसाठी नाही, तो शांतता भंग होऊ नये म्हणून यासाठी. 108 109 मध्ये 1 वर्ष चांगल्या वर्तणुकीसाठी आणि 110 ग मध्ये सुद्धा 3 वर्षाकरता बंदपत्र घेता येईल. सराईत अपराधी म्हणजे ज्याच्या विरुद्ध किमान 2 गुन्हे दाखल आहेत आणि ते विशिष्ट अ ब क ड इ फ ग इथंपर्यंत आहे, ते थोडंसं तुम्ही बारकाईनं अवलोकन करा. आणि अशा व्यक्ती ज्या आहेत समाजामध्ये धोकादायक आहेत, डेंजरस आहेत, डेस्परेट आहेत, समाज विघातक आहेत, त्यांच्याकडून 3 वर्षापर्यंत सुद्धा बंदपत्र घेता येतं. हे मी तुम्हाला डिटेलमध्ये यापूर्वी शिकवलेलं आहे. तर हा आपला पहिला 20 मार्काचा आपला सिलेबस संपलेला आहे. पण आज महत्त्वाच्या सिलेबसकडे मी जाणार आहे, तो म्हणजे सायंटिफिक एड्स टू इन्व्हेस्टिगेशन, म्हणजे गुन्हे तपासाच्या दरम्यान किंवा गुन्हे अन्वेषणासाठी सहाय्यभूत करणाऱ्या वैज्ञानिक पद्धती, साधने, सायंटिफिक एड्स कोणकोणती असतात हे या ठिकाणी मी तुम्हाला शिकवणार आहे. तुम्हाला मी पूर्वी एक न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा मुंबईकडून आलेलं एक 16 पेजेस किंवा 14 पेजेस पाठवलेले आहेत तुम्हाला. काय करावे आणि काय करू नये, डूज अँड डोंट्स, हे तुम्हाला उपयुक्त ठरणार आहेच. पण गुन्हे तपासामध्ये आपल्याला कोणकोणत्या बाबी महत्त्वाच्या ठरतात हे आता आपण पाहूया. गुन्हे तपासामध्ये शास्त्रोक्त पद्धती पाहूया. शास्त्रोक्त आपण फॉरेन्सिक सायन्स आणि फॉरेन्सिक मेडिसिन असे 2 वेगवेगळे विषय आहेत, हे कृपया समजावून घ्या. आर्ट्स फॅकल्टीचे जे पोलीस अंमलदार आहेत तिथं आत्ता, त्यांना हे 2 विषय समजले पाहिजेत. तर त्यामध्ये काही सायंटिस्ट आहेत, त्या सायंटिस्टवरती पण काही प्रश्न आलेले आहेत, त्या सायंटिस्टबद्दल आपण पुन्हा बघूयाच. परंतु पहिला 10 मार्काचा जो टॉपिक आहे त्यामध्ये शास्त्रोक्त पद्धती कोणकोणत्या आहेत बाबा, कोणकोणती साधनं आहेत. तर जी तपासामध्ये आता पोलिसांनी काठीनं मारायचे आणि बाजीरावाचा पट्टा घेऊन मारायचे दिवस संपलेले आहेत, केव्हाच पूर्वीच संपलेले आहेत खरं तर ते. पण आपले पोलीस अधिकारी IPC कलम 330 आणि 331 कधी वाचत नाहीत, त्यामुळं ते काठीनं पट्ट्यानं मारायचा प्रयत्न करतात आणि विनाकारण स्वतःचा जीव धोक्यात आणतात आणि संपूर्ण सर्व्हिस धोक्यात आणतात. तर नेहमी लक्षात ठेवा, शास्त्रोक्त पद्धतीनं तपास करत असताना जी साधनं आहेत ती साधनं आपल्याला जी आहेत ती कोणकोणती आहेत हे पहा. आपल्याकडे आपल्या सायंटिफिक एड्स टू इन्व्हेस्टिगेशनमध्ये किमान 4 बाबींचा समावेश होतो. त्यामध्ये पहिलं आपल्याला आहे ते फोटोग्राफी किंवा व्हिडिओग्राफी. कोणत्याही गुन्ह्याच्या घटनास्थळाचं, त्यानंतर जखमी व्यक्तीचं, मयत व्यक्तीचं
किंवा संशयित आरोपींचं सुद्धा छायाचित्रण करणे, फोटोग्राफी करणे आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे हा आपला कायदेशीर हक्क आणि अधिकार आहे आणि तो तपासाचा एक भाग आहे. तो एक शास्त्रोक्त तपासाचा भाग आहे. सध्याच्या काळात डिजिटल फोटोग्राफी आणि डिजिटल व्हिडिओग्राफी हे इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स याखाली येतं आणि यामुळे या फोटोग्राफीला, व्हिडिओग्राफीला एक शास्त्रोक्त पद्धतीचा तपास आणि शास्त्रोक्त पद्धतीने केलेल्या सगळ्या या साधनांमध्ये ते एक साधन आहे. CCTV फुटेजच्या द्वारे आपण केलेलं परीक्षण, तिथलं घेतलेलं DVR म्हणजे डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डिंग, CCTV फुटेजमधून आलेले फोटो हे पाहिलं तर निश्चितपणानं तुम्हाला समजेल की हा एक सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशनचा मार्ग आहे. तुम्ही आपला फोटोग्राफर आपलाच माणूस आहे, तो आपलाच पोलीस आहे म्हणून त्याच्याकडे पाहता, परंतु नाही, तो सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशनमधला एक साधन आहे. ते एक महत्त्वाचा कॅमेरा हे सुद्धा एक महत्त्वाचं साधन आहे. आणि ऑल इंडिया लेवलवरती सुद्धा सायंटिफिक एड्स इन्व्हेस्टिगेशन असो किंवा व्हिडिओग्राफी असो, फोटोग्राफी असो, यामध्ये त्याचा उपयोग होतो. केवळ गुन्ह्याच्या ठिकाणीच फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी उपयोगी पडते असं नाही, तर VIP बंदोबस्त, VIPच्या सभा, तिथली सुरक्षा व्यवस्था, त्यानंतर जाती दंगली झाल्या, कुठल्याही दंगली झाल्या, आंदोलनं आहेत, मोर्चे आहेत, लोकांचं कशा पद्धतीनं वर्तन आहे त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अगदी अलीकडच्या काळामध्ये ड्रोनचा सुद्धा वापर पोलीस विभागामध्ये करायला लागलेले आहेत. ड्रोनच्या साहाय्यानं सुद्धा संपूर्ण गर्दी कशी आहे, गर्दी लोकांच्या हालचाली टिपण्याचं आणि त्याचं नियंत्रण करण्याचं काम केलं. तर अगदी रिसेंटली आपण राज ठाकरेंची सभा औरंगाबादची झाली गेल्या 1 मेला, त्यावेळेला आपण पाहिलं त्या CP साहेबांचं, गुप्ता साहेब औरंगाबादचे, हे स्वतः कंट्रोल रूममध्ये फक्त बसून ते नियंत्रण करत होते की सभेमधल्या कोणत्या सेक्टरमध्ये काय आहे, काय चाललेलं आहे. ते व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफी डायरेक्ट लाईव्ह टेलिकास्ट चालल्यामुळे. तर हा एक महत्त्वाचा भाग आहे. दुसरा भाग आहे तो म्हणजे डॉग स्क्वॉड. डॉग हा एक्सपर्ट नाही, परंतु त्याचा पुरावा हा एक सुसंगत कोरोबोरेटिव्ह एव्हिडन्स, डॉग ट्रॅकिंग हा मान्य झालेला आहे. डॉगचा वापर केवळ संशयिताचं घर किंवा संशयित व्यक्तीला शोधण्यासाठी केलं जातं असं नाही. तर डॉग्स वापर हा आपल्याला माहिती आहे स्फोटक पदार्थ शोधण्यासाठी, नार्कोटिक ड्रग्ज आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स जे असतात ते शोधण्यासाठी आणि भूसुरुंग वगैरे हे जे आहेत सर्व प्रकारची स्फोटकं शोधण्यासाठी त्यांचा वापर केला जातो. आणि त्यामुळं स्निफर डॉग त्याला म्हटलं जातं. स्निफर डॉग हे 2 प्रकारचे असतात. एक एक्सप्लोजिव्ह शोधून काढतात आणि दुसरं आहे ते म्हणजे नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स, अंमली पदार्थ सुद्धा ते शोधून काढतात. आणि इतर डॉग जे असतात ते इतर संशयितांचा वासावरून मार्ग काढणारे असतात आणि त्यामुळे डॉग्स हे सुद्धा एक सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशनमधलं साधन आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर फॉरेन्सिक सायन्समधले जे तज्ज्ञ, टेक्निकल असिस्टंट असतात, आपले सुद्धा काही कर्मचाऱ्यांनी मध्यंतरी ट्रेनिंग घेऊन आलेले आहेत, त्याचा उपयोग सुद्धा आपणाला झालेला आहे. आणि त्यांच्या साहाय्यानं आपणाला कोणत्या वस्तू कशा पद्धतीनं उचलायच्या, सायंटिफिक मेथड काय आहेत, कोणती वस्तू कशी उचलायची, कोणती वस्तू कशा प्रकारे हाताळायची, ती पॅकिंग कसं करायचं, त्याचं पुन्हा लेबलिंग कसं करायचं, त्या वस्तूला सीलिंग कसं करायचं आणि त्यानंतर ती केमिकल ॲनालायझरकडे पाठवायची कशी, हे जे आहे हे सगळं आपल्या या डूज अँड डोंट्समध्ये दिलेलं आहे. कोच सर, हे 13 पानं तुम्ही पूर्वी दिलेले, त्यांना प्रिंट काढून वाचायला लावा. जे मोबाईलमध्ये वाचतात त्यांच्यावरती मला फार राग येतो. त्यांना काय मागचा पुढचा संदर्भ सापडत नाही, म्हणून त्यांना ते पुन्हा प्रिंट काढून वाचायला लावा. ओके. त्यानंतर आपल्याला अजून एक्सपर्ट एक आहे ते म्हणजे फिंगरप्रिंट एक्सपर्ट आहेत. फिंगरप्रिंट एक्सपर्ट्स हे सुद्धा घटनास्थळावरती येतात आणि आपल्याला घटनास्थळावरती असलेले लेटेंट प्रिंट्स म्हणजे अदृश्य ठसे दिसून येतात, त्याच्यावरती डेव्हलप करण्याची पद्धत आहे. बोटांचे ठसे डेव्हलप करण्याची जी पद्धत आहे त्यामध्ये एक लेटेंट प्रिंट किंवा चान्स प्रिंट जे डोळ्यानं सहजासहजी दिसत नाहीत
त्याला लेटेंट प्रिंट्स म्हणतात किंवा चान्स प्रिंट म्हणतात. आणि जे डोळ्यानं सहजपणे दिसतात ते, तर या फिंगरप्रिंट शक्यतो ज्या असतात त्या ज्यावेळेला पांढऱ्या पृष्ठभागावरती असतील किंवा कागदावर असतील तेव्हा त्या काळी पावडर टाकून डेव्हलप केले जातात. म्हणजे अदृश्य टसे बरं का, पण अगदी बोटाचा टसा म्हणजे स्टॅम्पचं पॅड असते ना त्यामधला मारलाय आणि तो कागदावर दिसतोय, मग पांढरा कागद आहे म्हणून त्याच्यावर पुन्हा लगेच काळी पावडर टाकायची नाही. ऑलरेडी तो दिसतो आहे ना, तर तो पुन्हा त्याच्यावरती पुन्हा पावडर टाकायची नाही. जे पावडर शिवाय डेव्हलप होऊ शकणार नाही, ते दिसणार नाही, त्या ठिकाणीच पावडर टाकायची. तर पांढऱ्या पृष्ठभाग असेल तर काळी पावडर टाकायची. ब्लॅक पावडर यूज करा. त्यामध्ये सुरुवातीला जो ब्रश असतो तो ब्रशसुद्धा टॅपिंग करताना अतिशय सोप्या पद्धतीनं, त्यानंतर ती हळूवारपणे त्याची पावडर काढण्यासाठी जे आहे ते ऑस्ट्रिच म्हणजे शहामृग जो असतो ना, शहामृग त्याच्या पंखापासून पिसापासून तयार केला तो ब्रश असतो. अतिशय नाजूक असतो आणि तो या ठिकाणी वापरला जातो. त्यामुळे विचारला जाऊ शकतो प्रश्न तुम्हाला की फिंगरप्रिंट डेव्हलप करण्यासाठी जो ब्रश वापरण्यात येतो तो कोणत्या प्रकारचा असतो, तर तो ऑस्ट्रिच या पक्ष्याच्या पिसांपासून तयार केला किंवा शहामृग. ओके. त्यानंतर दुसरा एक लांबडा ब्रश असतोय, त्याच्यामध्ये ते घोड्यांचे केस असतात, तो परंतु त्याचा जास्त वापर केला जात नाही. ओके. त्यानंतर ग्रे पावडर आणि ब्लॅक पावडर आणि फ्लोरोसंट पावडर अशा 3 प्रकारच्या पावडर आहेत. ते आपण पुन्हा मी एकदा डिटेल सांगणारच आहे. त्यानंतर शेवटचा एक एक्सपर्ट असतो तो म्हणजे हँडरायटिंग एक्सपर्ट. त्यामध्ये आपल्याला काय लागलं तर ते आपण बोलू शकतो. हँडरायटिंग एक्सपर्टला कागद पाठवावे लागतात. 3 प्रकारच्या हस्ताक्षर असतात. एक क्वेश्चन डॉक्युमेंट म्हणजे वादग्रस्त सही, ही सही माझी आहे किंवा नाही, याला म्हणायचं वादग्रस्त दस्तऐवज, क्वेश्चन डॉक्युमेंट. मग पूर्वीच्या माझ्या नमुना सह्या कुठेतरी मी SP ऑफिसमध्ये केलेल्या असतात किंवा बँकेमध्ये केलेल्या असतात, त्या सह्यांचे नमुने घेतले जातात, त्याला म्हणायचं नॅचरल हँडरायटिंग. आणि आरोपी म्हणून किंवा संशयित म्हणून जेव्हा पोलीस अधिकारी घेतात ते 6 प्रकारे घेतात, त्याला स्पेसिमेन सिग्नेचर असं म्हणतात. आणि मग नॅचरल, स्पेसिमेन आणि क्वेश्चन डॉक्युमेंट असे हँडरायटिंग एक्सपर्टकडे तपासणीला पाठवाल. हे 5 साधनं किंवा आपणाला जे आहेत ती वापरावी लागतात. आणि मग अशा फिजिकल एव्हिडन्स गोळा करत असताना आपणाला या साधनांचा वापर करत असताना कोणकोणत्या वस्तू आपणाला पुरावा म्हणून, फिजिकल एव्हिडन्स म्हणून उपयोगी पडतात हे महत्त्वाचं आहे. आणखीन एक राहिलं सांगायचं म्हणजे अँटी करप्शन विभागामध्ये जेव्हा काम करणारे अधिकारी असतात ते सुद्धा एक सायंटिफिक मेथडचा वापर करतात साधनांचा. ते म्हणजे अँथ्रासिन पावडर असते जी डोळ्यानं दिसत नाही, परंतु अल्ट्राव्हायोलेट रेज, UV रेज खाली टाकल्यानंतर त्या ठिकाणी ती निळसर किंवा हिरव्या रंगाची असते, ती दिसून येते. ते सुद्धा एक टेक्निक आहे. त्यानंतर मग भौतिक पुरावे हे आपणाला जे शोधायचे आहे ते कोणकोणते असतात, तर हे मी तुम्हाला जी PPT दिलेली आहे त्यामध्ये मराठीमध्ये भाषांतर केलेलंच आहे, परंतु पुन्हा एकदा सांगतो. ब्लड, रक्त. आता रक्त आहे तर ते रक्त आहे, ते रक्त आहे असा डायरेक्ट प्रश्न विचारायचा नसतो. CA ला पाठवताना घटनास्थळी मिळून आलेल्या लाल रंगाचा जे एक रुमाल आहे, रुमाल पांढऱ्या रंगाचा आहे, त्याच्यावरती लाल रंगाचे डाग आहेत, ते डाग हे रक्ताचे आहेत का रंगाचे आहेत हे माहिती मिळण्यासाठी पहिला प्रश्न. जर ते रक्त असेल तर ते मानवी रक्त आहे का कोणत्या प्राण्याचे रक्त आहे ते सांगू शकतात. प्राणी असो पक्षी असो ते सांगू शकतात. त्यानंतर ते मानवाचे असेल तर ते पुरुषाचे आहे का स्त्रीचे आहे. जर ते पुरुषाचे असेल तर ते कोणत्या गटाचे आहे. त्यानंतर ते शरीरातील कोणत्या भागातील आहे इथंपर्यंत सुद्धा ते सांगू शकतात. ओके. त्यानंतर मग DNA सॅम्पलसाठी सुद्धा त्याचा उपयोग होतो. सिमेन हे सुद्धा रक्ताच्याच भागाचा एक भाग आहे. त्यामुळे प्रत्येक वेळेला आता रेप केसमध्ये सिमेन संशयित आरोपीची घेण्याची आवश्यकता नसते, ब्लड सॅम्पल घेतलं तरी चालतं. त्यानंतर मग फिजिओलॉजिकल फ्लुइड्स म्हणजे शरीरामधून बाहेर पडणारे स्त्राव. मग कधी कधी तो पस असतो,
कधी कधी वॉमिटिंग असतं, कधी कधी एखाद्या वेळेस सलाईवा असतो, म्हणजे आपली लाळ असते, ते सगळे या ठिकाणी लिक्विड असतील, ड्राईड असू द्या, ते वाळलेले सुकलेले असू द्या, त्यामधून गुन्हेगाराचा आणि घटनास्थळाचा संबंध प्रस्थापित करता येतो. फिंगरप्रिंट्स, बोटांचे ठसे जे आहेत ते ठसे हे अतिशय उपयोगी पडतात आणि जगामध्ये आरोपीचीच ओळख केवळ त्यातून होते असं नाही, पण मृत व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी सुद्धा फिंगरप्रिंटचा उपयोग होतो. म्हणून अनोळखी मृतदेह मिळाल्यानंतर त्याचे बोटांचे ठसे घेतले जातात. त्यानंतर फूटप्रिंट्स, हा तुम्ही बहुतेक अलीकडच्या काळात पाहिलेला नाही प्रकार, पण आम्ही स्वतः फूटप्रिंट्स तयार केलेले आहेत. प्लॅस्टर ऑफ पॅरिस, जे आपण आपल्या घरामध्ये POP करतो, ते POPचा वापर करून हे फूटप्रिंट्स घेतले जातात आणि यामध्ये राजस्थानचे लोक एकदम एक्सपर्ट आहेत. त्यानंतर टीथ मार्क, दातांचे सुद्धा वरं असतात ना, ते सुद्धा या ठिकाणी पुरावा म्हणून स्वीकारले जातात. हे एक सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशनमधला साधन आहे. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्ती महिला विक्टिमला चावतो रेप वगैरे करताना, तर ते कोपर्डी केसमध्ये सिद्ध झालेलं आहे. तर ते दाताचे व्रण सुद्धा आपल्याला या ठिकाणी कुठं मिळून आले तर ते आपण त्या ठिकाणी ते घेतले. फ्रूट्सवर किंवा काहीतरी खात असताना एखादा जो पदार्थ आहे त्याच्यावरती टीथ मार्क मिळाले. एखाद्या व्यक्तीला चावल्यानंतर सुद्धा 325 सारख्या गुन्ह्यामध्ये ते टीथ मार्क मानवीच आहेत का, त्याच आरोपीचे आहेत का, याचा सुद्धा सायंटिफिक मेथडनं ओपिनियन घेता येतं. इम्प्रेशन, मग टायर मार्क असू द्या, ट्रक असू द्या किंवा इतर कुठल्याही प्रकारचे बुटांचे ठसे असू द्या. बूट तुमचे वुडलँडसारखे बूट असतील तर एक विशिष्ट प्रकारचा ठसा असतो, तर ते बुटांचे ठसे जर घटनास्थळी मिळाले आणि त्या ठिकाणी काही वस्तू मिळालेल्या असतील आणि आपल्या पायांच्या बुटांचे ठसे हे एक मिळते जुळते झाले किंवा टायर मार्क्स फोटोग्राफीवरनं ते इम्प्रेशन त्या ठिकाणी घेता येतात. डॉक्युमेंट्स, सर्व प्रकारचे डॉक्युमेंट्स जे आहेत ते तुम्हाला मी पूर्वीच सांगितलेलं आहे की तुम्ही आधार कार्ड असो, शाळा सोडल्याचा दाखला असो, जन्मतारखेचा दाखला असो, तुमची मार्क लिस्ट असो, तुमचे काय त्याच्यावरती काय लिहिलेलं आहे काय नाही ते सर्व त्या ठिकाणी, अगदी जळालेले डॉक्युमेंट असतात ना, त्यामधून सुद्धा काही माहिती रिकवर करता येते. हे माहिती असेल तुम्हाला. बर्न किंवा चार्ड, अगदी जळालेले पूर्ण, त्याच्यातून सुद्धा काहीतरी माहिती मिळते. त्यानंतर तो पेपर कसला आहे, शाई कसले, एखादा पेपर 10 वर्षापूर्वी सही करून ठेवला आहे आणि मजकूर आत्ता लिहिला असेल, एखादा स्टॅम्प असतो, कोणीतरी सावकार लोक करतात, 2 वर्षापूर्वी एक स्टॅम्पवर सही घेतात आणि मग ती शाई आत्ता वापरतात, तर ती शाई किती वर्षापूर्वीची आहे हे पण सांगू शकतो कोण, फॉरेन्सिक सायन्समधले एक्सपर्ट. त्यामुळं शाईचं सुद्धा त्या ठिकाणी पेपर्स वगैरे ते सांगतात. तुम्हाला 1999चा MPSC मधला कर्णिक घोटाळा माहीत आहे का? कर्णिक नावाचे एक चेअरमन होते MPSCचे. त्यांनी बरेच फौजदार लोकांना पैसे घेऊन पास केलं, तर त्याच्यामध्ये मोठी टोळी होती 7-8 लोकांची. तर त्यांनी काय केलं, ते ज्यांना मार्क्स कमी पडलेले त्यांच्याकडून पैसे घेतले आणि त्यांच्या आन्सर शीट बदलल्या त्यांनी. तर आन्सर शीट बदलताना काय झालं, परीक्षा घेतली होती 1999ला आणि आन्सर शीट बदलण्यात आली 2001ला. त्यामुळं काय झालं, ते 2001 मधला कागदाची क्वालिटी आणि 1999ला एक्झामला बाकीच्या सगळ्याची असणारी कागदाची क्वालिटी यामध्ये डिफरन्स पडला आणि सायंटिफिकली प्रूव्ह केलं की किती पेपर्स बदलण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर त्याच्यावरती शाईनं जे गोल मार्क करून द्यावे लागत होते ना, ते शाईसुद्धा कधीचे आहे ते पण सांगण्यात आलं. त्यामुळे सायंटिफिकली ती केस प्रूव्ह झालेली आहे, कर्णिक घोटाळा. त्यामुळे 2-3 वर्षे फौजदार परीक्षा बंद होते. तर हे डॉक्युमेंटचं महत्त्व आहे. ड्रग्ज, सर्व प्रकारचे ड्रग्ज तुम्हाला माहिती आहेत. त्या ड्रगमध्ये उत्पादन कसं आहे, कुठं झालेलं आहे, डिस्ट्रीब्युशन कुठं झालं आहे, त्यांनी कुठल्या नियमाचं उल्लंघन केलेलं आहे, त्या गोळ्या आहेत, पावडर आहे किंवा लिक्विड आहे, हे सगळं तपासता येतं. रक्तामधून त्याचं प्रमाण किती आहे ते सांगता येतं. सेवन केलं आहे किंवा नाही, तो अंमलाखाली होता किंवा नाही.
त्यानंतर एक्सप्लोजिव्ज स्फोटक पदार्थ, वेगवेगळ्या प्रकारचे स्फोटक पदार्थ, त्यानंतर फायबर्स. स्फोटक पदार्थामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, स्फोट झालेल्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी काहीच मिळत नाही असं वाटतं, परंतु स्फोटक पदार्थाचे जे कण असतात, रेसिड्यू असतात, ते मातीमध्ये मिळतात, तिथल्या लोखंडी पदार्थावर मिळू शकतात, जखमी व्यक्तींच्या अंगावर मिळू शकतात, कपड्यांवर मिळू शकतात, त्यांच्या बुटांवर मिळू शकतात. त्यामुळे स्फोटकांचा रेसिड्यू शोधायला काही अडचण येत नाही. मग ते हाय एक्सप्लोजिव्ह आहे का लो एक्सप्लोजिव्ह आहे ते सगळं कळतं. त्यानंतर फायबर्स, फॅब्रिक म्हणजे धागे, तंतू नॅचरल आहेत का, नैसर्गिक नाहीत का, अनैसर्गिक आहेत म्हणजे सिंथेटिक आहेत का, हे पण कळतं. त्यानंतर एका शर्टाचं बटन आणि त्या बटनला असलेला धागा आणि त्या मूळ शर्टावरती राहिलेला निम्मा धागा हा एकाच प्रकारचा आहे का, इथंपर्यंत सुद्धा ते ओपिनियन देतात. फायर आर्म तुम्हाला मी सांगितलेले यापूर्वीच, शस्त्र आहे का, हे फायर आर्म्स आहे का, हे अग्निशस्त्र आहे का, ते कंट्री मेड आहे का, फॉरेन मेड आहे का, फॅक्टरी मेड आहे ते सांगू शकतात. ॲम्युनिशन कोणत्या प्रकारचं आहे ते सांगू शकतात. ग्लासचे तुकडे हे सुद्धा एक शास्त्रोक्त तपासाचं साधन आहे. ते अपघातातले असू द्या, बुलेटनं फायर होऊन असू द्या, किंवा अन्य कुठल्याही ठिकाणचे काचेचे तुकडे. अगदी काचेला फोडल्यानंतर खिडकीला हा दगड बाहेरून मारला आहे का आतून मारलेला आहे हे पण ओपिनियन देता येतं. म्हणजे काच आतून दगड मारल्यामुळे फुटलेले आहे का बाहेरून दगड मारल्यामुळे फुटलेले आहे हे पण सांगता येतं. ओके. त्यानंतर व्हिसेरा. व्हिसेरा म्हणजे या ठिकाणी आपल्या मानवी पोस्टमॉर्टम केल्यानंतर दोन प्रकारचे व्हिसेरा असतात. एक म्हणजे तो हिस्टोपॅथॉलॉजिकल व्हिसेरा, जे त्वचा, स्किन किंवा पेशी काढल्या जातात, ब्रेनमधल्या काय भाग काढला जातो त्याला म्हणायचं HP व्हिसेरा किंवा हिस्टोपॅथॉलॉजिकल. तो व्हिसेरा मेडिकल कॉलेजला तपासणीला पाठवायचा असतो. ते मेडिकल ऑफिसर लिहून देतात आणि त्याप्रमाणे तिकडं पाठवायचा. त्यानंतर व्हिसेरा जो मानवी मृतदेहातून काढला जातो पोस्टमॉर्टम नंतर, त्यामध्ये जे कंटेंट्स असतात ते तुम्हाला माहिती आहे की स्प्लीन, लिव्हर, किडनी, पीस ऑफ लंग्स आणि त्यानंतर काय भाग जो आहे तो हृदयाचा, त्या आणि आतडी, स्मॉल इंटेस्टाईन, लहान आतडं, म्हणजे त्यामध्ये काय पॉयझन आहे का, अल्कोहोल आहे का हे पण तपासणी करता येतं. ते व्हिसेरामध्ये मीठ हा एक पदार्थ टाकल्यानंतर त्याला 1 वर्षपर्यंत काही होत नाही, तो प्रिझर्व करण्यात येतो. त्यानंतर मग अल्कोहोल, ड्रग्ज वगैरे काय घेतलेले आहेत का हे व्हिसेरा ॲनालिसिसमध्ये कळतं. पॉयझन कसलं आहे ते कळतं. ते सापाचं विष आहे का, मानवनिर्मित आहे का, धतोऱ्याच्या बिया आहेत किंवा ऑर्गन फॉस्फरस आहे हे पण कळतं. त्यानंतर केस, तो मानवी आहे का प्राण्याचा आहे, तो स्त्रीचा आहे का पुरुषाचा आहे, त्याच्यामधील रक्तगट जर तो मुळासहित असेल तर तो प्युबिक हेअर आहे का, डोक्यावरचा हेअर आहे हे पण कळतं. त्याला डाय दिलेला आहे का ते पण कळतं. तो म्हणजे केस हा एक महत्त्वाचा या ठिकाणी सायंटिफिक एड्स टू इन्व्हेस्टिगेशनमधला फिजिकल एव्हिडन्स आहे. त्यानंतर पेंट, वेगवेगळ्या प्रकारचे रंग असतात. ते रंग, गाड्यांचे रंग असल्यानंतर एकमेकाला अपघात झालेला आहे निश्चित करायचा असेल तर ते पेंट्स घ्यायचे दोन्ही वाहनांचे. त्यानंतर मग पेट्रोलियम प्रॉडक्ट्स, मग रॉकेल असो, पेट्रोल असो, डिझेल असो, ग्रीस असो, थिनर असो, त्यानंतर अगदी कुठल्याही प्रकारचं काळं ऑइल असू द्या, हे ॲनालिसिस करून त्याच्याबद्दलचं ओपिनियन देता येतं. भेसळ झालेली आहे का हे सांगता येतं. पेट्रोल, अगदी विमानाचं पेट्रोल असू द्या, ते सुद्धा या ठिकाणी ओळखता येतं आणि कम्पेअर करून ते बनावट केले का भेसळ केले का हे सांगता येतं. त्यानंतर स्टेन्स आणि पावडर रेसिड्यू, वेगवेगळ्या प्रकारचे डाग आणि वेगवेगळ्या प्रकारच्या घटनास्थळावरती मिळालेल्या काही अंश हे आरोपीच्या अंगावर मिळतात, कपड्यावर मिळतात, विक्टीमच्या अंगावर मिळतात, कपड्यावर मिळतात, घटनास्थळावरती मिळतात. आणि मग या तिन्हीची लिंक जोडणे आणि या सगळ्या गोष्टींना शास्त्रोक्त पद्धतीनं पुरावा, चेन ऑफ एव्हिडन्स तयार करणं
हा एक महत्त्वाचा भाग राहतो. त्यानंतर सॉईल अँड मिनरल्स, घटनास्थळावरची आपण साधी माती आणि रक्त मिश्रित माती घेतो किंवा काही खनिज असतात, कोळसा, काळी पावडर, लाल माती. कोकणामधल्या म्हणजे भागामध्ये लाल मातीचं प्रमाण जास्त आहे आणि या मातीमधनं जर आरोपी चालत आले असतील आणि त्यांच्या बुटाला चपलाला लाल माती लागलेली असेल आणि पुन्हा ते लाल माती कम्पेअर केली तर चिपळूणमधल्या लाल मातीवरल्या आणि पायातल्या बुटांची माती ही एकाच डेन्सिटीची आहे. हे पण ओपिनियन फॉरेन्सिक सायन्स किंवा केमिकल अनालायझर देऊ शकतात, हे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. टूल मार्क्स म्हणजे कटावणी, स्क्रूड्रायव्हर, हत्यार कुठलं बी वापरू द्या, त्यांनी कुठलीही साधनं वापरू द्या, स्पॅनर वापरू द्या, पाना वापरू द्या, ते कोणत्या प्रकारचं आहे ते सांगू शकतात. वायर आणि केबल्स, मग त्या ठिकाणी घटनास्थळावरती मिळालेली वायर असेल, केबल असेल, ती ओरिजिनल आहे का, डुप्लिकेट आहे, त्याच्यामधून करंट चालू आहे किंवा नाही, हे सगळं इलेक्ट्रिक केबल्स वगैरे जे आहेत ते सगळं या ठिकाणी लिंक करता येतं. त्यानंतर सिरियल नंबर्स, यामध्ये वाहनाचे जे नंबर असतात, इंजिन नंबर, चॅसिस नंबर, हे एम्बॉस्ड केलेले असतात. आता नवीन नंबर प्लेट बघितल्या का तुम्ही वाहनांवरती आलेल्या, त्याला एम्बॉस म्हणतात. आता त्याच्यावर टॅम्परिंग करता येत नाही. त्याच्यावरचा टॅम्परिंग करायला गेलं तर तो वाहन या ठिकाणी जो नंबर आहे तो खोडायचा येत नाही, बदल करता येत नाही, याला म्हणायचं एम्बॉस्ड. त्यानंतर फायर आर्मवरती सुद्धा नंबर असतात, म्हणजे आपले रिव्हॉल्वर, पिस्टल, बंदुका असतात, त्याच्यावरती सुद्धा एक काही नंबर असतात. जर ते खोडले, ते काय 3 आकडा असतो ना इंग्लिशमधला, त्याचा शक्यतो ते 8 करतात. 1 असेल तर त्याचं 7 करतात. त्यानंतर 6 असेल तर त्याचं 8 करतात किंवा 9 असेल तर त्याचं पुन्हा 8 करतात. तर असे बदलून ते केलेलं असेल, ते पण लॅबोरेटरीमध्ये फिजिक्स डिपार्टमेंटचे जे सायंटिस्ट असतात ते या ठिकाणी शोध लावून देऊ शकतात. त्यानंतर लाकूड, ते सागवानी आहे का चंदनाचं आहे किंवा त्याचे पोलन्स म्हणजे त्यांचे परागकण. त्यानंतर व्हेजिटेबल्स, त्या ठिकाणी मिळून आलेले बिया, त्याचे तुकडे, कपडे, पायात अडकून आलेलं तिथल्या बिया किंवा वाहनाबरोबर आलेले काय, सर्व प्रकारचे असे 21 प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे भौतिक दुवे आहेत. आणि हे भौतिक दुवे तुम्हाला या ठिकाणी गुन्हे अन्वेषणासाठी सहाय्यभूत ठरणाऱ्या वैज्ञानिक पद्धतीच्या साधनांमध्ये येतात. त्यानंतर मग इन्व्हेस्टिगेशन किट. इन्व्हेस्टिगेशन किटमध्ये तुम्हाला फिंगरप्रिंट एक्सपर्टचं किट आहे, फुटप्रिंट एक्सपर्टचं किट आहे, त्यानंतर फोटोग्राफी किट आहे. हे लिहून ठेवा, मी सांगतो ते शब्द. हे सायंटिफिक एड्स टू इन्व्हेस्टिगेशनमध्ये येतं. फिंगरप्रिंट किट, फोटोग्राफी किट, फुटप्रिंट किट, त्यानंतर पॅकिंग, लेबलिंग आणि सेलिंग किट. तर यामध्ये जवळपास प्रत्येक याच्यामध्ये 10-12 वस्तू असतात. त्यानंतर पॅकिंग किटमध्ये जवळपास 52 वस्तूंचा समावेश केलेला आहे. ब्लड टेस्टिंग किट वेगळं आहे. त्यानंतर नार्कोटिक ड्रग्ज टेस्टिंग किट वेगळं आहे. DNA सॅम्पल घेण्यासाठीचं किट वेगळं आहे. तर या सगळ्या किटचा त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे साधनांचा समावेश होतो. आणि मग आपण त्या संबंधातील जी माहिती आहे ती आपण पाहूया. त्यामध्ये पॅकिंग किटमध्ये बघा, हातोडा लागतो, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे स्क्रूड्रायव्हर लागतात, त्यानंतर एखादी कानस लागते, करवत लागते, नट बोल्ट लावण्यासाठी ते बॉक्स तयार करण्यासाठी काही नट बोल्ट लागतात. त्यानंतर मॅग्नेटिक कंपास म्हणजे भोका यंत्र लागतं आहे, ड्रॉइंग शीट लागतं आहे, आलेख लागतो, फूट स्केल, पायाची लांबी मोजायची असेल तर ते एक आपल्या फूटपट्टी असते ती लागते, पेन्सिल, खोड रबर, नोट शीट, कार्बन शीट, क्लिप बोर्ड, त्यानंतर त्या ठिकाणी जेम क्लिप्स म्हणजे चिकटवण्यासाठी काय ते लागेल, सेट स्क्वेअर लागतोय, कंपास लागते, ड्रॉइंग पेन लागतात, लाल आणि निळ्या रंगाचे पेन्सिल लागतील, ब्लेड लागतंय, पेन नाईफ म्हणजे पेन एवढा चाकू लागेल, कात्री लागेल, उचलण्यासाठी चिमटे लागतील, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे जोड्या असतात त्या लागतात,
त्यानंतर ग्लास कटर, काच कापायची असेल तर ते लागेल, आरसा लागेल, मेजरमेंट टेप लागेल 50 फुटाची कमीत कमी, त्यानंतर कॉर्क्स लागतील, त्यानंतर सेलोफोन टेप लागेल, त्यानंतर प्लायवूड लागेल बॉक्स तयार करण्यासाठी, क्लॉथ टेप लागेल, वायर रोल लागेल, असॉर्टेड नेल क्लिपिंग लागेल, स्टॉपर लागेल, प्लॅस्टिक कंटेनर्स काय लागतील, काही वस्तू प्लॅस्टिकच्या बॉक्समध्ये ठेवण्यासाठी वेगवेगळ्या साईजचे, एनव्हलप्स पाहिजेत प्लॅस्टिकचे आणि कागदांचे, त्यानंतर लेबल्स पाहिजेत, डिंकाची बाटली पाहिजे, मेणबत्ती पाहिजे, त्यानंतर सिलिंग वॅक्स म्हणजे ते आपण लालसर रंगाच्या आहे ना ब्राऊन कलरच्या जे आपण सील करण्यासाठी वापरतो ते लागणार आहे. त्यानंतर मेटल सील लागेल, म्हणजे पोलीस स्टेशनचं जे सील असते पितळी त्याला मेटल सील म्हणले, मॅच बॉक्स काडीपेटी लागेल, टॉर्च लागेल, मॉडेलिंग क्ले लागेल, साबण आणि सोप केस लागेल हात धुवायला शेवटी, त्यानंतर मॅग्निफाईंग ग्लास म्हणजे एखादी बारीक वस्तू आहे ती बघण्यासाठी, चॉक्स लागतील, त्यानंतर ब्लड टेस्टिंग किट करायसाठी हायड्रोजन पॅरॉक्साईड नावाचं सोल्युशन असतंय, बेन्झोडाईन टेस्ट असते करण्यासाठी बेन्झोडाईन लागेल, फिल्टर पेपर लागेल, सर्जिकल कॉटन लागेल, सर्जिकल गॉज लागेल म्हणजे कापसाचा तो मेडिकल स्टोअरमध्ये मिळतो, आणि सर्वात महत्त्वाचं हँड ग्लोव्ज लागतील. आपल्याला हँड ग्लोव्ज असल्याशिवाय कोणत्याही वस्तूला हात लावायचा नाही. ते मग प्लॅस्टिकचे हँड ग्लोव्ज वापरा किंवा जिथं कोरोजिव्ह सबस्टन्स असेल तिथं प्लॅस्टिक न वापरता कॉटन हँड ग्लोव्ज वापरले पाहिजे. तर हे सर्वसाधारणपणे आपल्याला लागणारं इन्व्हेस्टिगेशन किट आहे, साधनं आहेत. त्यानंतर फिंगरप्रिंट किटमध्ये थंब इम्प्रेशन, शाई लागणार, ग्लास स्लॅब लागणार, त्यानंतर रोलर लागणार, फिंगरप्रिंटचे कागद लागणार स्लिप घेण्यासाठी, कॅमल हेअर ब्रश लागेल म्हणजे केस, ऑस्ट्रिच फेदर ब्रश लागेल, ब्लॅक पावडर, युनिव्हर्सल ग्रे पावडर लागेल, रोल ऑफ लिफ्टिंग टेप लागेल, आयोडीन फ्युमिंग गन लागेल, ऑटोमायझर लागेल, पेअर ऑफ ग्लोव्ज लागेल, प्लॅस्टिक डिशेस लागतील. त्यानंतर फोटोग्राफी किटसाठी जे कॅमेरे आहेत ते डिजिटल व्हिडिओग्राफी करणारे, फोटोग्राफी करणारे कॅमेरे लागतील. आता पहिल्यासारखं ते ब्लॅक म्हणजे पूर्वी ट्रायपॉड वगैरे हे लागत होते, आतासुद्धा ट्रायपॉडची आवश्यकता असेल तर ते लागणार आहे. त्यानंतर फुटप्रिंट किटमध्ये काय असतं, जेव्हा प्लॅस्टिकचं मग लागेल, बकेट लागेल, कॉमन साल्ट मीठ टाकावं लागतं, त्यानंतर POPची पावडर, प्लॅस्टर ऑफ पॅरिसची पावडर लागते, त्यानंतर ते लिक्विड सेलेक्ट कंटेनर असते एक पावडर, त्यानंतर प्लॅस्टर ऑफ पॅरिस आणि बकेट वगैरे लागणार आहे. तर हे सर्वसाधारणपणे वेगवेगळ्या प्रकारची साधनं तुम्हाला मी सांगितलेली आहेत आणि ही साधनं तुमच्या लक्षात असली पाहिजेत. याच्यावरती फार मोठा प्रश्न येत नाही, परंतु तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे की बाबा ही अत्याधुनिक अशी इन्व्हेस्टिगेशनची साधनं आहेत आणि यांचा वापर हा केला जातो. त्या अनुषंगानं तुमचं या टॉपिकवरचं जे लेक्चर आहे ते पहिल्या आता 10 मार्काचं म्हणजे गुन्हे अन्वेषणासाठी सहाय्यभूत ठरणाऱ्या वैज्ञानिक पद्धती आणि साधनांचा या ठिकाणी टॉपिक जो आहे तो या ठिकाणी संपलेला आहे. परंतु यावरचे जे प्रश्न कसे आहेत ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये पाहूया. तर फॉरेन्सिक सायन्स, फिजिकल एव्हिडन्स, नेचर, सर्च, हँडलिंग, पॅकिंग, फॉरवर्डिंग ते आपण उद्या पाहूया. त्याच्यावरचे प्रश्न, त्यानंतर एक्सप्लोजिव्स वेगवेगळ्या प्रकारचे आहेत ते तुम्हाला माहीत पाहिजेत. त्यानंतर तुम्हाला एखाद्या घटनास्थळाचं निरीक्षण कसं करायचं, कोणत्या पद्धतीनं करायचं, काय पाहायचं, हाऊ टू लुक फॉर, हे आपण उद्या पाहूया. आता जर तुम्हाला आजच्या लेक्चरबद्दल काय प्रश्न असतील तर विचारा मला. आणि ते डूज अँड डोंट्स हे मात्र तुम्ही प्रिंट काढून वाचायला विसरू नका. ओके, आहे का प्रश्न काय? बहुतेक काय समजलेलं दिसत नाही कोणाला. हॅलो.
लेक्चर एक तर समजलं नसेल तर सांगा मला. माने आहे का माने? सर समजलं सर, काही प्रश्न नाही सर. बरं, ते कोण आहे? हा कोण आहे? कोण जितू? कोण आहे जितू? हा सर समोरलं सर. नाही, जरा फास्ट झाले लेक्चर, पण आपल्याला सिलेबस लवकर कंप्लीट करायचा आहे, कारण तुमची पुन्हा मला रिव्हिजन घ्यायची आहे, प्रश्नपत्रिका सोडवून घ्यायच्या आहेत. त्याशिवाय तुमचे आता फायनल काय लिस्ट येते का नाही आज MPSC कडून? हॅलो, MPSC कडून काय फायनल डिक्लेअर होते का नाही डिपार्टमेंटल PSI ची मेरिट? होईल सर कदाचित आज उद्या. आज उद्या व्हायला पाहिजे, कारण कंबाईनवाल्यांचे रिझल्ट आलेले आहेत सगळे, नाही का? हो सर. परीक्षा आपले 3 जुलैला आहे ना? हो सर, 3 जुलैला रवी. हा, मग तुम्ही डायरेक्ट PSIच्या साठी ज्या आलेल्या परीक्षापत्रिका आहेत ना, त्या पण आपण काय डिस्कस करूया बरं का. त्याच्यामध्ये सिलेबस फास्ट आहे, पण प्रश्न इकडचे तिकडं तिकडचे इकडं मिक्स केलेले दिसत आहेत मला. कारण लॉ शेवटी असा आहे की तो बाहेर जाऊन प्रश्न विचारताच येत नाही, ते सेक्शनच्या बाहेर जाऊन. त्यामुळे जरा थोडं लक्ष द्या. हां, ठीक आहे मग, सर. चला उद्या भेटू. ओके.